काय रे वा. काय म्हणताय आबा? काय नाही म्हटलं, जरा गॅरेजवर चक्कर मारून यावी. ह्या वयात सुद्धा तुम्हाला स्वस्थ बसवत नाही ना? अगं तसं नाही, भूषण असतो आपल्या कामात. गॅरेजकडे आणि एजन्सीकडे मालकाचंच लक्ष नाही असं एकदा नोकरांच्या लक्षात आलं ना की बसलेच डोक्यावर. गेलाय कुठे भूषण? म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये गेलेत. बर बर, त्याला आल्यावर एक निरोप दे. पण आबांनी सांगितलंय की आल्यानंतर सुधा मॅडमला जाऊन बघून ये. सांगते. रेवा, मला जरा तुझ्याशी काही बोलायचं होतं. बोला ना. म्हणजे तू रागावू नकोस किंवा गैरसमजही करून घेऊ नकोस. बोला आबा. हे घे, 5,000 आहेत. 5,000? मग काही आणायचंय का? नाही नाही, काही आणायचं नाहीये. हे पैसे मी तुला म्हणून देतोय. हो आबा, गेल्या महिन्याचा पगार दिलाय तुम्ही. नाही, ते माहितीये मला. पण मला असं वाटतं की या पैशातून तू स्वतःसाठी काही कपडे विकत घ्यावेस. मग माझे कपडे एवढे वाईट असतात? माझी परिस्थिती वाईट आहे त्यामुळे. अगं हे बघ वेडे, मी 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 म्हटलं होतं ना गैरसमज करून घ्यायचा नाही म्हणून. हा ए रेवा, माझ्याकडे बघ, रडू नकोस. हे बघ, ऐक माझं, हे घे. कशाला देताय पैसे? मला नको आहेत नवीन कपडे. आता कसं सांगू तुला. हे बघ, काही दिवसांनी तुला 4 चौघांमध्ये मिसळावं लागणार आहे. सरकारी ऑफिसेसमध्ये जावं लागणार आहे, मंत्रालयामध्ये जावं लागणार आहे. कारण ही सगळी कामं हळूहळू तुझ्यावरच सोपवायची असं म्हणत होता भूषण. तुझं वागणं बोलणं चांगलं आहे, पण तसेच कपडेही थोडेसे चांगले आहेत. मला जमेल तसे मी घेईन नवीन कपडे. मला नको इथे पैसे. काय फुकट म्हणून देत नाहीये हे तुला. हा रेवा, कर्ज म्हणून देतोय पैसे. हळूहळू कापून घेणार आहे तुझ्या पगारातनं. मग चालेल ना? काय? हां चालेल. आणि हे बघ, हे दुसऱ्या कोणालाही कळणार नाही. आपल्या दोघांमधलं सिक्रेट. कबूल? कबूल. हसून सांगायचं. कबूल. घे. गुड गर्ल. आलोच मी. चला मॅडम, घरी जायचं ना? नाही, तू जा. घरी जाऊन काय करायचंय आणि नाहीतरी. हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे. पण मला मात्र घरी जायला पाहिजे ना. घरी तनूची जबाबदारी आहे, त्याचं जेवण खाण. आणि आताच घरी फोन केला होता, साहेब अजून घरी आलेले नाही आहेत. नचिकेत, तुला निष्कारण माझ्यामुळे किती त्रास होतो ना रे. तू म्हणून सहन करतोयस. का करतोयस तुलाच माहित. खरंच काय माहिती आहे का आकांक्षा, मला ना दुसऱ्यांचे त्रास घेण्यात आनंद मिळतो. झालं आता आभार प्रदर्शनाचं भाषण करून डोळ्यात पाणी आण, म्हणजे आजचा कार्यक्रम संपला. बरं बाबा, नाही काही बोलत. तू पुढे हो, मी एवढंच फक्त जरा काम संपवते. काय बोलतेस तू आकांक्षा? तू पुढे हो, मी इथेच थांबते. तनूची नीट काळजी घे. मला घरी तनूशिवाय करमत नाही, म्हणून मी इथे नसलेली कामं उकरून काढते. मग आपल्या बेडरूम मध्ये जाऊन तनू बद्दल. अरे पण मग मी काय करू नचिकेत, तू सांग ना मला. तनूचा विचार करू नको तर मग दुसरं काय करू मी? हल्ली तर दिवसेंदिवस दिसत सुद्धा नाही तुम्हाला. नचिकेत, मी तुझ्या घरी येऊ? नाही म्हणजे तनू भेटेल तरी रे. आकांक्षा, तू ना मॅड आहेस, मॅड. तुझ्या जागी मी असतो ना तर 8 दिवस रजा घेतली असती आणि घरात ठाण मांडून बसलो असतो. कसा भेटत नाही तनू ते बघितलं असतं. पण तू इथे दुष्काळी कामं करून बसलेली.
घरापासून जास्तीत जास्त वेळ लांब राहतेस. आकांक्षा, हा प्रॉब्लेम तुला सुटावा असं मनापासून वाटतं ना? असं काय बोलतोस नचिकेत? म्हणजे काय? म्हणजे आकांक्षा, तू असं स्वतःचं दुःख कुरवाळत बसू नकोस. खंबीरपणे उभी राहून काहीतरी निर्णय घे आणि त्याप्रमाणे वाग. हे तुझ्या अशा वागण्यामुळे लोक 4 दिवस तुला सहानुभूती देतील ग. नंतर ते तुझ्या मागे तुझी चेष्टा करत राहतील आणि हसत राहतील. निघाली होती मोठी स्वतःच्या जीवावर मुलाला वाढवायला, आता पडली ना तोंड कशी. काय म्हणतोय मी? बरोबर आहे तुझं. नेहमीप्रमाणेच रोखठोक नेमक्या शब्दात दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करता, पण बरोबर बोललास. आकांक्षा, मी असाच आहे ग. मला इतरांना बरं वाटावं असं बोलता येतच नाही. म्हणूनच इतरांचं मला माहित नाही नचिकेत, पण मला तुझा खूप आधार वाटतो. नको, तुमच्या चिरंजीवांना आधार देतोय तेवढं पुरे आहे. चला मॅडम, तुमचं आता दुकान बंद करा. मी खाली एडिटिंग रूम मध्ये बसलोय. तुमचं काम संपलं की तिथे या, आपण दोघं एकत्र निघू. ओके? ओके, तू हो पुढे, मी येतेच. मावशी, मी निघालो तर चालेल ना? अरे थांब ना, चहा टाकलाय ना, चहा घेऊन जा. बस तू, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. आणि तनु, तू असा परक्यासारखा आईच्या तब्येतीची चौकशी करण्यापुरता काय येतोस रे? तनु आलाय म्हणेपर्यंत तू गेले नाही असतोस. मग मी काय करू अक्षता मावशी? आईला हॉस्पिटलला जाऊ का विचारलं तर ती ताबडतोब नाही म्हणून सांगते. हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांनाही विचारू शकत नाही. मग इथे यायचं, चौकशी करायची आणि मग थांबायचं तरी कशाला? तू घरी असतेसच असं नाही. ती नंदा आजी असते. ती काहीतरी विचारत राहील असं मला वाटतं, म्हणून मी जातो. अरे पण नंदा मावशी तुला का आणि कसले प्रश्न विचारणार आहे? असं काय करतेस मावशी? अगं, ते शिरोडकर घरी आले त्याच्यानंतरच सुधाई आणि नंदाजी साऊथच्या टूरवर गेले होते. याचा अर्थ तिला सगळं माहीत असतं. मला तो विषय, त्याची चर्चा सगळंच नकोसं वाटतं. तनु, त्या दिवशी शिरोडकर इथं आले होते ना? हो. तुला कसं काय का? आईने सांगितलंस? नाही, ते इथून हॉस्पिटलला आले होते, त्यांनीच सांगितलं. तनु, तुला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू? विचार. मला माझं नशीब सोडून कोणावरही राग नाही. तनु, त्या दिवशी
म्हणजे शिरोडकर इथं आले होते त्या दिवशी तू, तुझी आई, वीरेंद्र पहिल्यांदाच एकमेकांना एकत्र एका वेळी भेटला होतात का रे? ते इथे आलेत याची मला कल्पना जरी असते ना, तरी मी इथे येणं टाळलं असतं. त्यावेळी तुला काय वाटलं होतं? काही नाही का? म्हणजे अजिबात काही वाटलं नाही. मावशी, ती वेळ, आपल्यावर आलेला प्रसंग, सुधाईचं टेन्शन, यामुळे कदाचित मला काहीच वाटलं नसेल. हा, पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. कसलं? वीरेंद्र शिरोडकर सुधाईची चौकशी करायला इथे येतील असं मला वाटलं नव्हतं. याचं मला आश्चर्य वाटलं. म्हणजे वीरेंद्र आपल्याला वाटतात तितके वाईट नाहीत असं वाटलं तुला? नाही, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटलं तरच दे, नाही दिलंस तरी चालेल. त्याचा काही मी विचार केलेला नाहीये, पण प्रयत्न करतो. हे बघ तनू, मी तुझ्याशी आत्ता बोलते कारण आपण आता दोघंच आहोत. एरवी असं पुन्हा कधी होणार नाही. मावशी, तसा तो भला माणूसच असला पाहिजे. मला शैलेंद्र शिरोळे म्हणून भेटताना, माझ्याशी वागताना मला अगदी तसंच वाटतं. तेव्हा आईच्यात आणि त्यांच्यात नेमकं काय झालं हे मलाही माहित नाही, आणि माहीत करून घेण्याची इच्छाही नाही. ते तेव्हा जे काही वागले, त्यांनी जे काही केलं, तर त्यांचाही काही इलाज नसेल. म्हणजे त्यांना तसं वागावं लागलं किंवा दुसरा मार्ग नसावा असं वाटतं तुला? निश्चित नाही. कदाचित 18 वर्षापूर्वी जे काय झालं हे त्यांचं त्यांनाही आठवत नसेल, तर मी काय सांगू? बरोबर आहे. म्हणजे तेव्हाच त्यांचं वय, अहंकार, राग, प्रेम आताही तेवढंच तसंच राहिलं असणंही शक्य नाहीये. म्हणजे तेव्हा त्यांच्याकडून जी चूक किंवा ज्या अनेक चुका झाल्या त्यामुळे ती दोघं वाईटच आहेत असं. ताई आणि वीरेंद्र, त्यावेळी त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्यामुळे ती दोघं वाईटच आहेत असं तर नाही ना. अरे चुका काय आपल्या सगळ्यांकडूनच होतात ना. एरवी तर चांगले. नाही मावशी, नाही. त्यांनी माझ्याशी जो काही खोटारडेपणा केलाय तो वाईटच आहे. म्हणजे तू आयुष्यभर आईवर राग धरणार आहेस का? मावशी, तुला मला हेच विचारायचं होतं. मग इतकं लांबून दुरून प्रश्न विचारायची काय गरज होती? तनु, आता हा राग सोडून दे रे.
पुन्हा घरी ये. मावशी, मला हे कोणी सांगायची गरज नाहीये. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी घरी येणारच आहे. पण कधी येणार आहे हे मला माहित नाही. आणि मी जेव्हा घरी येईन तेव्हा मला घरी घेतीलच हे मला माहित नाही. अरे, तुला कोणी नाही म्हणणारच नाही रे. आता आठवड्याभरात तरी मला जॉईन व्हावंच लागेल. त्यानंतर सुधाई हॉस्पिटलमध्ये, मी माझ्या कामात. ताई खूप एकटी पडेल रे इथे. मावशी, तू जे काही सांगितलंस त्याचा विचार मी नक्की करेन. मावशी, तुला एक विचार, काय? तू सुधाईची मुलगी नाहीयेस? हे तुला कोणी सांगितलं? खरं नाही. त्या दिवशी आई बोलता बोलता बोलून गेली. अक्षता दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये असते. तिला घरी जा, विश्रांती घे असं सांगितलं तर ती म्हणाली, मी आईची मुलगी नाहीये म्हणून काय वाटेल ते तुम्ही मला. आणि मी तिथे आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं. मग एकमेकांना खाणाखुणा झाल्या आणि विषय बदलला गेला. मला सगळं हे नव्यानेच कळतं ग. होतं ना, खरं आहे ते. मला जन्म देताच माझी आई वारली. ती आईची मैत्रीण होती. तिला तसं जवळचं कोणीच नव्हतं म्हणून मग आईनं मला आपली मुलगी मानलं. मला शिकवलं, वाढवलं. मावशी, तुला हे सगळं केव्हा कळलं? 7-8 वर्षांची होते तेव्हा. मैत्रिणींच्या चिडवाचिडवीतून समजलं. तेव्हा काही कळतही नव्हतं रे. पण पुढे जेव्हा जेव्हा माझ्या मनासारखं काही घडत नसे तेव्हा तेव्हा मी आईला म्हणायचे, मी तुझी मुलगी नाहीये ना म्हणून असं वागतेस. खूप वाईट वाटायचं तिला तेव्हा. पुढे मी मोठी झाली. हळूहळू माझी चूक मला कळली. आईनं माझ्यासाठी किती आणि काय काय केलंय याची जाणीव झाली. आणि त्यानंतर मात्र मी या गोष्टीचा कधी उल्लेखही नाही केला. जन्म देणं हे दिव्य असतं आणि मुलाला वाढवणं हे महादिव्य. हे महादिव्य जिनं माझ्यासाठी केलं, तिलाच मी मनानेही आई मानायला लागले. मावशी, तुझी आणि माझी कहाणी जरी वेगवेगळी असली तरी ती जवळपासशीच वाटते. म्हणूनच म्हणते रे राजा, मला शहाणपणा यायला खूप वर्ष लागली.
नको करूस तसं. आईवर राग नको धरूस तू. शेवटी ती आहे म्हणूनच तू आहेस ना. हो ना. हो ना रे तनू. होय मावशी.